केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतीच पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर केली आहे. ही पोटनिवडणूक बारामती आणि राहुरी या दोन मतदारसंघासाठी होणार आहे. बारामती मतदारसंघाची जागा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झाली आहे. तर दुसरीकडं भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे राहुरी मतदारसंघाची जागाही रिक्त झाली आहे. या दोन्ही रिक्त जागांसाठी आता पोटनिवडणूक होणार आहे. मात्र निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे. त्यांनी असं म्हटलं आहे, की या दोन्ही ठिकाणी शक्य असेल तर बिनविरोध निवडणूक व्हावी. सर्व पक्षांनी एकत्र बसून याबाबत एकमताने निर्णय घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलं आहे. पण त्याच वेळी त्यांनी एक गोष्ट स्पष्ट इशाराही दिला आहे. जर विरोधकांनी ही निवडणूक आमच्यावर लादली, तर आम्ही पूर्ण ताकदीनं या निवडणुकीच्या रिंगणात उतरू, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता सर्वात मोठा प्रश्न असा निर्माण झाला आहे, की विरोधकांची भूमिका काय असणार? यावर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले, की या संदर्भात अजून कुठलीही औपचारिक चर्चा झाली नाही. महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल. तसंच त्यांनी एक मुद्दाही मांडला आहे. याआधी अनेक वेळा अशा परिस्थितीत बिनविरोध निवडणुकीबाबत चर्चा झाली होती, पण सत्ताधाऱ्यांनी स्वतः उमेदवार उभे केले होते. नांदेडमध्येही असंच घडलं होतं, असं त्यांनी सांगितलं आहे. नाना पटोले म्हणाले, की निवडणूक नुकतीच जाहीर झाली आहे. आम्ही सर्वजण एकत्र बसून चर्चा करू आणि त्यानंतरच अंतिम निर्णय घेऊ. मात्र या सगळ्या चर्चेत एक महत्त्वाचं वक्तव्य आलं आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भूमिका स्पष्ट मांडत सांगितलं, की बारामतीच्या बाबतीत आमच्याकडून सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार देण्याचा प्रश्नच येत नाही. त्या म्हणाल्या आहे, की आम्ही आधीच सांगितलं आहे, की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कधीच सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार देणार नाही. त्यामुळे बारामतीत बिनविरोध निवडणुकीची शक्यता निर्माण झाल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मात्र सरकारवर टीका केली आहे. राऊत म्हणाले, की मुख्यमंत्री जेव्हा बिनविरोध निवडणुकीची मागणी करतात, तेव्हा त्यांनी आधी विरोधी पक्षाच्या प्रश्नांचं उत्तर द्यायला हवं. महाराष्ट्राच्या विधिमंडळात अजूनही विरोधी पक्ष पदाचा प्रश्न प्रलंबित आहे. तो सोडवणंही तितकंच महत्त्वाचं आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच त्यांनी सांगितलं, की पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लवकरच विधिमंडळात जाणार आहे. त्यानंतर सर्व प्रमुख राजकीय पक्षांमध्ये चर्चा होऊ शकते. एकंदरीत पाहिलं तर बारामती आणि राहुरी या दोन्ही मतदारसंघाच्या पोटनिवडणुका आता महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं राजकीय समीकरण ठरवू शकतात. एका बाजूला मुख्यमंत्री बिनविरोध निवडणुकीची मागणी करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला विरोधक चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं सांगत आहे. आता पुढच्या काही दिवसात सर्व पक्षांची बैठक होईल आणि त्यानंतरच स्पष्ट होईल, की या दोन मतदारसंघात बिनविरोध निवडणूक होणार, की पुन्हा एकदा जोरदार राजकीय लढत पाहायला मिळणार. तर याबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका.